ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या येत आहे गुरुपुष्यामृत योग आणि या गुरुपुष्यामृत योगावर आपण आज या व्हिडिओमध्ये सोन्या चांदीहून अधिक मौल्यवान 5 रुपयाची वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही, तर अशा लोकांनी या गुरुपुष्यामृत योगावर मी जी वस्तू सांगणार आहे ते खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि कुबेर देवता यांची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची, मुलाबाळांची प्रगती, भरभराट होईल, सर्व इच्छा पूर्ती होतील. आता कोणती अशी ही वस्तू आणायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो. या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळते. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहते. त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करायचा असेल तर आपल्या कुलदेवीची अवश्य सेवा करायची आहे, मनोभावे पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, कामामध्ये आपल्या कुलदेवतेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. आता पुष्य नक्षत्र म्हणजे काय, तर पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार देखील असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तीक्ष असे होते. त्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा आणि विद्वानांच्या मते असं म्हणतात की हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचं स्तन आहे आणि या त्यांच्या मतानुसार गायीचे दूध आपल्या संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले जाते. याचप्रमाणे हे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच असते, पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच आपल्या मनाला शांतता देणारे. या नक्षत्रात 3 तारका असतात जे बाणाप्रमाणे आपल्याला दिसून येतात. या बाणाचं वरचं टोक म्हणजेच वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तीक्ष म्हणजेच मंगळदायी किंवा मांगलिक तारा असं देखील म्हटलं जातं. या पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे आणि असा हा गुरुपुष्यामृत योग शुभ आणि लाभकारी असल्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वांनाच या खरेदी करणं शक्य होत नाही, तर त्यांनी मी ज्या काही वस्तू सांगणार आहे आता पुढे, तर त्यापैकी कोणतीही वस्तू या गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता जी पहिली वस्तू आहे जी आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करून घरी आणायची आहे, तर ती वस्तू आहे लवंगा. लवंगा खरेदी करत असताना तुम्ही अगदी 5 रुपयाच्या खरेदी केल्या तरी देखील चालतील. या लवंगांचं महत्त्व सोन्या चांदीपेक्षाही अधिक मौल्यवान असल्यामुळं आपण या गुरुपुष्यामृत योगावर या लवंगा खरेदी करून घरी आणायच्या आहेत. आता या लवंग खरेदी करत असताना आपल्याला कुठेही तुटलेल्या, किडलेल्या, खराब झालेल्या लवंगा नाही घ्यायच्या, तर अखंड लवंगा खरेदी करायच्या आहेत. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे आपण कोणतीही पूजा, सेवा करत असताना ज्या काही वस्तू वापरतो तर त्या सर्व वस्तू अखंड असावेत अशाच घ्यायच्या आहेत. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अर्पण केल्यानं आपल्याला अखंड त्याचं फळ देखील प्राप्त होत असतं. या लवंगांसोबतच आपल्याला अजून 2 वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे मुठभर धने. हे देखील तुम्ही अगदी 5 ते 10 रुपयाचे खरेदी केले तरी देखील चालतील आणि त्याचबरोबर आपल्याला कुंकू देखील खरेदी करायचं आहे. हे देखील कुंकू अगदी 10 रुपयाचं खरेदी केले तरी देखील चालेल. अशा या 3 वस्तू तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत. या अतिशय मौल्यवान अशा वस्तू आहेत. जरी यांची किंमत 5 ते 10 रुपये असेल तरी देखील आपल्या घराची भरभराट, घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी या वस्तू अतिशय प्रभावी ठरल्या जातात. आता या वस्तू घरी घेऊन यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. त्या कुठेही तुटलेल्या, किडलेल्या नसाव्यात. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला अखंड वस्तू प्रिय असतात, त्यामुळे अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. या अक्षदा आपल्याला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपण ज्या या लवंगा आणले आहेत तर त्या लवंगा या तांदळावरती, या अक्षदावरती आपल्याला ठेवायचे आहेत. अक्षदावरती ठेवत असताना अगदी थोडंसं कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि या लवंगाची जी फुलाची बाजू आहे तर ती या
कुंकवामध्ये आपल्याला बुडवायचे आहे आणि त्यानंतर या अक्षदांवरती आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आणलेले मुठभर धने आणि एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही आणलेलं कुंकू ठेवायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल. हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असल्यामुळे या दिवसात तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभरात कधीही हा उपाय करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे, माता लक्ष्मीला धूपदीप दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या 3 ज्या वस्तू आहेत तर त्यांची देखील सेवा करायची आहे. या तिन्ही वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत. त्यानंतर आपल्याला ही पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी देखील चालेल. आपण ह्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत. म्हणजेच अशा प्रकारे मंत्र जप केल्यानंतर त्या अभिमंत्रित होतात. त्यातील थोडंसं कुंकू आपल्याला माता लक्ष्मीच्या कपाळी लावायचं आहे. आपण कलश स्थापना केली असेल तर तिथे लावायचं आहे. आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला लावायचं आहे. त्यानंतर हे जे धने आहेत तर ते धने थोडेसे आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना 7 धने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि हे 7 धने या माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आपण जे कुंकू माता लक्ष्मीला लावलेलं आहे त्यातील थोडंसं कुंकू आपण आपल्या कपाळी देखील लावायचं आहे. घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींच्या कपाळी लावलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती भराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या वस्तू त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा सकाळी देवपूजा करायची आहे. या ज्या वस्तू आपण 3 ठेवलेल्या आहेत तर त्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 लाल रंगाचे कपडे घ्यायचे आहेत. म्हणजेच कापड घ्यायचं आहे. नवीन वस्त्र असावं. माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर यातील तुम्हाला थोडंसं कुंकू या कपड्यावरती ठेवायचं आहे. या अक्षदा ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्यातील 21 अक्षदा मोजून याच्यावर आपल्याला ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर या ज्या लवंगा घेतलेल्या आहेत आपण तर त्या लवंगातील 5 लवंगा आपल्याला मोजून यावर ठेवायच्या आहेत आणि हे जे धने आहेत तर त्यातील थोडेसे म्हणजे चिमूटभर धने या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. याची पोटली तयार करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या 3 पोटल्या तयार करायच्या आहेत. यातील एक पोटली जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता. एक पोटली तुमच्या घराची जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. जिथं तुम्ही पैसा धन अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी तिसरी जी पोटली आहे तर ती पोटली तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. किंवा जर तिथं जर बांधणं शक्य होत नसेल तर तुम्हाला घरामध्ये प्रवेश ज्या ठिकाणाहून करतो तर त्याच्याच आजूबाजूला तुम्हाला ही पोटली बांधून ठेवायची आहे. फक्त कोणाचाही स्पर्श होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. परंतु ती आपल्या नजरेस पडावी अशा प्रकारे ती असावी. आणि त्यानंतर जी जर तुमचा व्यवसाय नसेल किंवा तुम्ही जर गल्ल्यामध्ये ठेवू शकत नसाल तर मग ही पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे, उपाय आहे. आता हे जे उरलेले जे कुंकू आहे तर ते तुमच्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. दररोज माता लक्ष्मीची पूजा करत असताना आपल्या कुलदेवतेला माता लक्ष्मीला आणि आपल्या स्वतःच्याही कपाळी हे कुंकू लावायचं आहे. हे कुंकू संपू द्यायचं नाही, यामध्ये वाढ करत राहायचं आहे. जे धने उरलेले आहेत तर त्यातील थोडेसे धने आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये म्हणजे आपण ज्या ठिकाणी तुळस लावलेली आहे तर त्या तुळशीमध्ये थोडेसे यातील टाकायचे आहेत. त्याचबरोबर थोडेसे धने तुम्ही देवघरामध्ये देखील ठेवू शकता. एका वाटीमध्ये दररोज पूजा करताना या धन्याची देखील पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये जरी ठेवले तरी देखील चालतील. परंतु यातील थोडेसे धने घेऊन आपलं जे धनधान्य घरामध्ये आहे तर त्यामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या वापरातल्या रोजच्या वस्तू असतात जेवण बनवण्यासाठी तर त्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. आणि तिसरी जी वस्तू आहे उरलेल्या लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तर या उरलेल्या लवंगांपैकी थोड्या लवंगा आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत. आपल्या मुलांच्या जवळ देखील यातील 2-3 लवंगा आपण ठेवून द्यायच्या आहेत. तसेच आपण आपल्या घरामध्ये जे धान्य आहे तर त्या धान्यामध्ये देखील या लवंगा टाकू शकता. जेणेकरून मी अगोदर सांगितल्याप्रमाणे
आपल्या घराची धनधान्याने भरभराट व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे। आता या लवंगा देत असताना किंवा ठेवत असताना पर्समध्ये, पॉकेटमध्ये याबरोबर 4 धने देखील ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे। आणि हे धने किडले किंवा यातील वस्तू जर काही खराब झाल्या तर तुम्ही पुन्हा एकदा गुरुपुषामृत योगावर किंवा लक्ष्मीपूजनला किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला जर असे उपाय शक्य झाले नाहीत तर तुम्ही मग शुक्रवारी किंवा मंगळवारी हे उपाय करू शकता। अतिशय साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत। आपल्या कुटुंबावर कितीही संकट आली, विघ्न आली तरी देखील या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत। आणि आपण जरी मौल्यवान वस्तू खरेदी केलं नाही तरी देखील चालेल, परंतु या वस्तू आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट आणि संपत्ती घेऊन येणाऱ्या आहेत। म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।